भाजक्या पोह्यांचा चिवडा करायचा आहे. त्यासाठी हे भाजके पोहे आता निवडून घेतले, चाळणीने स्वच्छ चाळून घेतले. त्यासाठी आता तापले. आता यात ह्या खोबऱ्याच्या वाट्यात 2 अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतल्यात, ते तळून घ्यायचे. लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. असं खोबरं लालसर होईपर्यंत भाजायचं, एका ताटात असं काढून घ्यायचं सगळे. हे नंतर ना आता जरी मऊ लागत दिसत असेल तर नंतर हे कठीण होते गार झाल्यावर. औषध शेंगदाणे घेतलेत, ते पण असे खोबऱ्यासारखे तळून घ्यायचे. शेंगदाण्याची साल तडकूपर्यंत भाजून घ्यायचं. शेंगदाणे पण असे साल तडकेपर्यंत भाजून घेतले, तळून घेतले. ते पण एका साईडला असे होते. त्याची डाळ एक वाटी लहान आहे, एक मिनिटभरच परतून घ्यायची. फुटाण्याची डाळ पण अशी एक वाटी लहान होती, ती पण अशीच तेलात परतून घेतली, एक मिनिटभरातच परतायची. एक लहान वाटी, आपली चहाची वाटी असते तेवढी वाटी लसूण घेतलाय, तो चेचलाय आणि त्याचा आता तळून घ्यायचा. असं लालसर होईसर भाजून घेतलाय, तो पण इथेच कडेला करायचा. आता एवढा तो पण तळून घ्यायचा. कढीपत्त्याची पानं अशी कुरकुरीत होईसर तळून घेतली, ती पण एका कडेला. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, त्याच आता तेलात तळून घ्यायच्या. अशी कोरडी होईसर भाजायची, म्हणजे त्यात पाणी राहत नाही. सगळे जिन्नस आता त्याच्यावर ओतायचे. औषध लग्नच हे उरलेलं तेल आहे, त्यातच मी आता हे तेल टाकले. आता 1 चमचा आहे फुलं मोहरी, जिरा 1 चमचा, तीळ 1, हळद 1 चमचा, लवकर लाल तिखट आपल्या सोयीनुसार, तिखट सपक चवीपुरते मीठ. हे मिश्रण गरम असतानाच ओतायचं. थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं, त्यात हा चिवडा मसाला आता तेल हे थंड करून घेतलं आहे आणि त्यात ओतायचं. असं ढवळून घ्यायचं आणि पोह्यावर ओतायचं. थोडीशी पिठी साखर आता डायरेक्ट हाताने असं, म्हणजे चिवड्याला सगळी साखर लागते. कोल्हापुरी झणझणीत चिवडा. मला आवडत असेल तर बेदाणे थोडेसे. भाजक्या पोह्यांचा चिवडा करायचा आहे. त्यासाठी हे भाजके पोहे आता निवडून घेतले, चाळणीने स्वच्छ चाळून घेतले. त्यासाठी आता तापले. आता यात ह्या खोबऱ्याच्या वाट्यात 2 अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतल्यात, त्या तळून घ्यायच्या. लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. असं खोबरं लालसर होईपर्यंत भाजायचं, एका ताटात असं काढून घ्यायचं सगळे. हे नंतर ना आता जरी मऊ लागत दिसत असेल तर नंतर हे कठीण होते गार झाल्यावर. औषध शेंगदाणे घेतलेत, ते पण असेच खोबऱ्यासारखे तळून घ्यायचे. शेंगदाण्याची साल तडकूपर्यंत भाजून घ्यायचं. शेंगदाणे पण असे साल तडकेपर्यंत भाजून घेतले, तळून घेतले. ते पण एका साईडला असे होते. त्याची डाळ एक वाटी लहान आहे, एक मिनिटभरच परतून घ्यायची. फुटाण्याची डाळ पण अशी एक वाटी लहान होती, ती पण अशीच तेलात परतून घेतली, एक मिनिटभरातच परतायची. एक लहान वाटी, आपली चहाची वाटी असते तेवढी वाटी लसूण घेतलाय, तो चेचलाय आणि त्याचा आता तळून घ्यायचा. असं लालसर होईसर भाजून घेतलाय, तो पण इथेच कडेला करायचा. आता एवढा तो पण तळून घ्यायचा. कढीपत्त्याची पानं अशी कुरकुरीत होईसर तळून घेतली, ती पण एका कडेला. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, त्याच आता तेलात तळून घ्यायच्या. अशी कोरडी होईसर भाजायची, म्हणजे त्यात पाणी राहत नाही. सगळे जिन्नस आता त्याच्यावर ओतायचे. औषध लग्नच हे उरलेलं तेल आहे, त्यातच मी आता हे तेल टाकले. आता 1 चमचा आहे फुलं मोहरी, जिरा 1 चमचा, तीळ 1, हळद 1 चमचा, लवकर लाल तिखट आपल्या सोयीनुसार, तिखट सपक